नमस्कार. आमच्या न्यूज चॅनलवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत. आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिमंडळासह सर्वजण अयोध्येला रवाना. तर काय आहे या संदर्भातली मोठी आणि सविस्तर बातमी हे पाहण्याअगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. सोमवारी 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. तर अयोध्येतील मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठेसाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. त्यामुळे संपूर्ण देशभरात उत्सवाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शासकीय इमारतीवर रोषणाई करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. तर सर्व मंत्रिमंडळासह अयोध्येला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मला एकनाथ शिंदे आणि त्यांना त्या ठिकाणी निमंत्रण होते. त्यानिमित्त आम्ही निघणार होतो, परंतु काल मी एका ठिकाणी असताना अचानक एकनाथ शिंदे यांचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितले की आपल्या दोघांना निमंत्रण नाही, पण आपण सर्वजण मंत्रिमंडळ घेऊन काही दिवसांनी तारीख ठरवू आणि त्यावेळेस महाराष्ट्राच्या वतीने अयोध्येला जाऊ, असे अजितदादा म्हणाले. कारण त्या ठिकाणी आम्हा दोघांना निमंत्रण होते आणि मंत्रिमंडळातील नेत्यांना त्या ठिकाणी जाता येणार नव्हतं. त्यामुळे असा निर्णय आम्ही घेतला, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे. तर सोमवारी 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिराचे लोकार्पण सोहळा पार पडणार आहे असून अयोध्येतील मंदिरातील रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठेसाठी अवघे काही तास शिल्लक आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मंत्रिमंडळासह सर्वजण अयोध्येला जाणार असल्याचे सांगितले जाते. तर मित्रांनो, बातमी आवडल्यास तर लाईक करा आणि आपली काही प्रतिक्रिया असल्यास कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. आणि अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्या आणि अपडेट बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.